तांबूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। मध्ये बोलतीये, काल माझ्यावर माझ्या काही भावांनी अफाट प्रेम व्यक्त केलंय आणि मी बोललो पाहिजे त्यांच्यावर। मी बहीण आहे म्हटल्यावर मी ओवाळलं पाहिजे त्यांना। मी असं अजिबात म्हणणार नाही की ते ओवाळून टाकलेले आहेत, मी ओवाळणार आहे त्यांना। त्यामुळे ते काय म्हणतात, ए दादा ग बस रे, आगाऊपणा करू नको ग बस। ते काय म्हणतात, नतनिया कई बार सांप बदल लेते हैं, नतनिया कई बार सांप बदल लेते हैं, पुण्य की आड़ में पाप बदल लेते हैं। गुलाब भाऊ असंच आहे ना, असंच आहे ना गुलाब भाऊ कि मतलब के लिए लोग कई बार अपने बाप बदल लेते हैं। ते त्यांना विचारलं पाहिजे ना, त्यांचं अरे बाबा त्यांचं पेटंट आहे त्याच्यावर, त्यांना विचारलं पाहिजे आपण। दादा हो, महाप्रबोधन यात्रा का आहे आणि कशासाठी आहे यावरती आम्ही याच्या उद्घाटन सभेमध्ये ठाण्याला फार विस्तृत मांडणी केली आणि ती विस्तृत मांडणी करताना प्रमुख उद्देश सांगितला की भारतीय जनता पार्टीने जे द्वेषमूलक राजकारण सुरू केलेलं आहे, या द्वेषमूलक राजकारणामुळे जात आणि धर्मांच्या भिंती तयार झाल्या आणि एक गटबाजीचं राजकारण सुरू झालं। या जात आणि धर्मांच्या भिंतींमुळे माणसं माणसांसोबत वैर करायला लागली, माणसं माणसांशीच तुसड्यांसारखी आणि एकमेकांकडे शंका आणि संशयानं बघायला लागली। हे जात आणि धर्माचं विष ज्या भारतीय जनता पार्टीने इथे वारंवार पेरलं आणि हे जात आणि धर्माचं विष पेरण्यासाठी म्हणून त्यांनी आमचेच काही हात वापरले, या लोकांना मानवतेचा संदेश देणं, खरं हिंदुत्व काय आहे ते हिंदुत्व त्यांना समजावणं आणि त्याच वेळेला जर काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि भारतभरातल्या सर्व जात धर्मीयांना एकत्र जोडण्याचं काम सुरू झालं, अगदी त्याच वेळेला राज्यभरातल्या या सगळ्या महापुरुषांचा विचार, देशभरातल्या महापुरुषांचा विचार एकत्रित करून ही संपूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंतचा अखंड महाराष्ट्र जोडण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा सुरू झाली। ही महाप्रबोधन यात्रा याहीसाठी सुरू झाली की जर आपल्याला असं वाटत असेल की आम्हाला एक सजग, दक्ष, प्रजाहित दक्षक नेता हवा आहे, तर प्रजाहित दक्षक नेता तेव्हाच मिळू शकतो जेव्हा जनता सजग होते। तिकडे LED वर काही व्हिडिओज आम्ही डिस्प्ले करत आहोत, मी त्याच्यासाठी थोडंसं थांबते आणि पुन्हा सुरू करते की नेमकं हे काय आहे प्रकरण महाप्रबोधन आणि आम्ही इथे का आहोत। यासाठी जरा थोडी दिशा चुकली आहे LED ची, कारण ती फार पुढे लावली गेली आहे, त्यामुळे इकडच्या लोकांना दिसणार नाही, पण तरीही आपण आवाज ऐकू शकाल। काय झालंय, होणार नाही, बर ठीक आहे, तुमचं झाल्यानंतर मला सांगा। दादा हो, या सगळ्या राजकारणामध्ये आता जे एकूण वातावरण राज्यभरात चालू आहे, देशभरात जे वातावरण चालू आहे की चुप बैठो कान काटूंगा, जर तुम्ही आमच्या सोबत आलात तर आम्ही तुम्हाला सेट करू, जर तुम्ही आमचा विरोध केला तर आम्ही तुम्हाला शूट करू, असं जे काही राजकारण चालू आहे, या राजकारणाला, या दडपशाहीला, या दहशतीला उत्तर दिलं पाहिजे आणि ते ठामपणे संयमी संविधानिक चौकटीत दिलं पाहिजे।
यावर आमचा ठाम विश्वास आहे. कारण आमचं नेतृत्व अत्यंत संयमी, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यामुळे सुसंस्कृत नेतृत्वाच्या त्या संयमी शिस्तबद्धतेला अजिबात धक्का न लावता आम्ही विरोधकांना काही प्रश्न राज्यभर विचारत आहोत. मी येण्याच्या आधी काल काही लोकांनी इथं वक्तव्य केली, काही लोक बोलत राहिली आणि मला कळलं नाही की रे हे नेमकं काय चाललंय, हे कशासाठी बोलत आहेत. दसरा मेळाव्यामध्ये आमचे जे 40 चुकार भावंड तिकडे गेलेली आहेत त्यातला आमचा एक भाऊ फरडा वक्ता आणि छंदी फंदी शायर, कारण फावल्या वेळेत शायरी करणे हा त्यांचा छंद आहे, असे आमचे शायर गुलाबराव पाटील यांनी काही स्टेटमेंट केले. त्याच्यातल्या एका स्टेटमेंट कडे जाऊ आणि शांतपणे जाऊ. दसरा मेळाव्यात ते असं म्हणाले की आम्ही वारसदार नसू पण आम्ही हिंदुत्वाचा सातबारा आमच्या 40 जणांच्या नावावर आहे. पुढे ते असंही म्हणाले की एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची, सत्ता पालट झाला पाहिजे. आता तुम्ही विचार करा बरं का, एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची असं गुलाबराव पाटील म्हणाले. आता गुलाबराव पाटलांच्या हातात किती काळ सत्ता होती ते जरा आपण बघूया. 1992 साली पंचायत समितीला सदस्य झालेला माणूस, 97 ला जिल्हा परिषद सदस्य, 99 ला पहिल्यांदा आमदार झाले, 2004 ला दुसऱ्यांदा आमदार झाले, 2009 ला ते पराभूत झाले होते, पण 2014 ला पुन्हा आमदार झाले, 2016 ते 19 ते आमदारही होते आणि सहकार राज्यमंत्रीही होते. 19 ला पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले. ज्यांना असं वाटतं की एकाच घरात किती काळ सत्ता ठेवायची, त्या गुलाबराव पाटलांनी जरा स्वतःचा चेहरा आरशात बघावा आणि स्वतःला प्रश्न विचारावा की जेव्हा आपण हे लोकांना तत्वज्ञान पाजळतोय की का बरं एकाच घरात सत्ता, तेव्हा गुलाबरावजी तुम्ही स्वतःला हा नियम का घालून घेतला नाही की 92 पासून 2022 पर्यंत सत्ता 20 वर्ष तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने भोगताय. 20 वर्षात एकदा तरी जळगाव किंवा धरणगाव मधला जो कुणी काम करणारा आहे बोलवायचं, गुलाबराव वागला, गुलाबराव तुम्ही तालुका प्रमुख असताना मी उपतालुका प्रमुख होतो, मी तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलोय, या तुम्ही पुढे, तुम्ही यावेळेला आमदार व्हा, मी थांबतो. का बोलला नाही? दखल बसली होती तेव्हा तुमची. का तुम्ही म्हणाला नाही की इथे एवढी सगळी पोरं आहेत, या सगळ्या एवढे सगळे कार्यकर्ते ज्यांनी आयुष्य पणाला लावले, या आयुष्य पणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही असं काय म्हणाला नाहीत किंवा उद्धव साहेबांना का सांगितलं नाही की साहेब एकाच घरात सत्ता नको बरं का, मला खूप वेळा दिलाय तुम्ही, असं करा यावेळेला आमदारकीचं तिकीट मला देऊ नका, दुसऱ्या कुणाला तरी द्या, हर्षल मानाला तिकीट द्या, अजून कोणाला तरी तिकीट द्या साहेब, पण मला तिकीट नको. का म्हणाला नाहीत गुलाबराव? येड्यात काढायचे धंदे बंद करावेत त्यांनी. कुणाला वेड्यात करतात ते? मग ते असं म्हणाले की आम्ही वारसदार नाही पण हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आम्हा 40 जणांची नावं आहेत. ह्या 40 जणांची नावं हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आहेत. मला विरोधच करायचा नाही बरं का, अजिबात विरोध करायचा नाही, मी फक्त शांतपणे काही मुद्दे सांगणार आहे. आता दसरा मेळाव्यात बीकेसीच्या मैदानावरती हे वक्तव्य करणारे गुलाबराव पाटील मुळात बीकेसीचा मेळावा घेतानाच यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं, झाकली मूठ लाखाची उघडली तर राखाची, जी झाकली होती ती झाकरत ठेवायची होती, पण मेळाव्यासाठी इतकी इकडून तिकडून छत्तीसगड, यूपी, बिहार करणं जनता मागवली. त्या जनतेला बिचाऱ्यांना माहित नाही की आपल्याला का बोलावलंय आणि कशासाठी बोलावलंय. 1000 रुपये रोज देऊन माणसं बोलावली, त्या बिचाऱ्यांना नीट मराठीही कळत नव्हतं. त्यावरती अनेक माध्यमांनी, अगदी मला वाटतंय लोकशाही असेल, एबीपी माझा असेल, G24 तास असेल, साम असेल, TV9 असेल, या सगळ्या माध्यमांनी त्यावरती बातम्या केल्या आणि लोकांच्या लाईव्ह मुलाखती प्रसारित केल्या की काय पद्धतीनं लोकांना वेगवेगळ्या थापा मारून आणलं गेलं. तरीही त्यांचा दावा आहे की आमच्या हिंदुत्वाकडे बघून लोक आमच्याकडे येत आहेत, आम्हाला लोकांचे पाठबळ आहे. आता विचार करा, जर लोकांचे पाठबळ आहे, आम्ही बंड केले नाही, आम्ही उठाव केलेला आहे, आम्ही उठाव
यासाठी केला की आम्हाला निधी मिळत नव्हता. जर यांना निधी मिळत नव्हता तर मग जेव्हा मुख्यमंत्री म्हणून बहुमताचा ठराव पारित झाला आणि अभिनंदनाच्या ठरावाची भाषणं झाली आणि सन्माननीय अजितदादांनी अभिनंदनाच्या ठरावाचं भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा म्हणते आम्हीच खरे वारसदार आहोत. हे कसले वारसदार असतील बरं? मला नाही वाटत की बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक रात्रीच्या अंधारात पळून जाईल. मग ते म्हणतात नाही लोकांचं आम्हाला पाठबळ आहे. तुमचं पाठबळ आहे असं त्यांना म्हणणं आहे. आता जर लोकांचं पाठबळ असेल आणि लोक पाठीशी असतील आणि लोकांना अपेक्षित असणारीच गोष्ट त्यांनी केलेली आहे, कारण आधीची युती ही अनैसर्गिक युती होती असं त्यांचं म्हणणं आहे. जर आधीची युती अनैसर्गिक होती, भाजपा आणि सेना असंच चित्र चांगलं दिसतं असं जर आमच्या मिंदे गटातल्या 40 जणांचं म्हणणं असेल तर गुलाबरावजी साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या भाजप सोबत तुम्ही गेला त्याच भाजपनं पाट्ट जो राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शपथविधी केला होता ते काय होतं? त्याच्यावरती कधी बोलणार आहात का तुम्ही? म्हणजे तुमचं ठेवताय झाकून, तुम्ही त्याच्यावरती कधी प्रश्न विचारताय का? बरं जाऊ द्या, चला अजून थोडस पुढे जाऊया. माझ्याकडे खूप मुद्दे आहेत, खूप मुद्दे आहेत माझ्याकडे. अनैसर्गिक युती होती, आम्ही नैसर्गिक युतीसाठी आलेलो आहोत, आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत. अरे तुम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात आणि लोकांच्या मनातलं तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्हाला भीतीच वाटत नाहीये, तर इथे 40 जण बाजूला जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन का सांगितलं नाही लोकांना? का तुम्हाला इथे वाया सुरत गुवाहाटी असा सगळा दौरा करावा लागला आणि इथलं सगळं सोडून तिथले हाटलं डोंगर झाडं बघावे लागले? कशासाठी केलं तुम्ही हे सगळं? आता मी हे प्रश्न जेव्हा त्यांना विचारते तेव्हा ते मला विचारतात कोण सुषमा अंधारे? तुम्ही टीका केली? मी कुठे नाही म्हणते, कुठे नाही म्हटलं मी. अरे मी म्हणते वंदनीय बाळासाहेबांसारखीच आहे मी पण. वंदनीय बाळासाहेब म्हणायचे माझा शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी, एकदा गेली गेली, शोधत बसत नाही मी इकडे पडली का तिकडे पडली. मी कुठे नाही म्हटलं. अरे मी मान्य करते रे की होय काही वेळा जेव्हा भाजपचे अजेंडे शिवसेनेकडून राबवले गेले तेव्हा त्या भाजपच्या अजेंड्यावर सुषमा अंधारेने टीका केली, पण टीकाकार सुषमा अंधारेच्या काळजाला सुद्धा पाजर फुटला. जेव्हा तुम्ही सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत गद्दारी केली, विश्वासघात केला, कपटनीत केली, कुटील कारस्थान केलं, तेव्हा ना ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती तुम्ही बोलत आहात त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुद्धा काळजाला पाजर फुटला. एवढ्या सगळ्या पडझडीच्या काळात एकदाही काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने शिवसेनेचा हात सोडण्याची भाषा केली नाही. विरोधकांच्या काळजाला पाजर फुटला, टीकाकारांच्या काळजाला पाजर फुटला. माझ्यासारखी पोरगी, कधीच राजकारणात न येण्याचा विचार करणारी पोरगी राजकारणात सक्रियपणे उद्धव साहेबांच्या सोबत उभी राहिली. मी 3च महिन्यात आले असेल गुलाबराव. होय टीकाकार असून माझ्या काळजाला पाजर फुटला, पण माझा तुम्हाला प्रश्न आहे 30 वर्ष सत्तेचा मलिदा खाऊनही तुमच्या काळजाला पाजर का फुटला नाही? 30 वर्ष, 30 वर्षापासून सत्ता भोगताय, 30 वर्षापासून मलिदा खाताय, 30 वर्षापासून गललठ्ठ मस्तवाल आणि निगरगट्ट झालात, फुटला नाही पाजर? गुलाबराव एवढा तरी विचार करायचा होता की याच्या आधी राणे गेले, भुजबळ गेले, राज ठाकरे सुद्धा गेले, पण ते गेले त्यांनी त्यांची जमीन तयार केली. ते तुमच्यासारखे मुळावर उठले नव्हते. तुम्ही लोक नुसते गेले नाहीत तर गेल्या 30 वर्षापासून जो धनुष्यबाण देवाऱ्यावर देवासारखा पुजला होता तो धनुष्यबाण गोठवण्याचं पाप तुम्ही केलं. तुम्ही नुसतं गेला नाहीत तर 15 दिवसाच्या आत तुम्ही तुमचा रंग बदलला आणि नुसती शिवसेनेवरच काय, नुसती सन्माननीय उद्धव साहेबांवरच काय, तुम्ही मासाहेब मीनाताईंवरती सुद्धा टीका करायला मागे पुढे बघितला नाही. म्हणजे ज्या ताटात खाल्लं त्याच ताटामध्ये घाण करण्याची वृत्ती तुमची तयार झाली. मग ते सांगायला लागले सुषमा अंधारे म्हणजे 3 महिन्याचं बाळ, हे 3 महिन्याचं बाळ आहे. अच्छा मी 3 महिन्याचं बाळ आहे, मग आता लक्षात असलं पाहिजे
बाळ निष्पाप असतं, बाळाला काही फार कळत नाही, बाळ निष्पाप असतं, बाळ निर्व्याज असतं, बाळाला लहान मोठं सुद्धा कळत नाही. बाळ मोठ्या माणसांच्या अशा झिंज्या ओढतं, त्याचा गालगुच्चा घेतं, त्याला चापट्या मारतं, बाळ त्याला लाथा झाडतं. गुलाबराव, जर मी 3 महिन्याचं बाळ असेल तर तुम्ही मला ते राईट्स देताय की मी तुमचा गालगुच्चा घेतला पाहिजे, मी तुमचे केस ओढले पाहिजेत आणि मी तुमची पिस सुद्धा काढली पाहिजे. तुम्ही अधिकार देताय मला तो. तुम्ही 3 महिन्याचं बाळ, अरे मला 3 महिन्यात जेवढी शिवसेना कळली आणि 3 महिन्यात जे आपुलकी आणि प्रेम मी कमावलं आणि जो आपलेपणा शिवसैनिकातल्या प्रत्येकाच्या घरातली, प्रत्येकाच्या कुटुंबातली बहीण आणि लेक म्हणून मी वावरते. अरे 30 वर्षात तुम्ही काय कमावलं गुलाबराव? गद्दारीचा शिक्का घेऊन फिरताय, काय उपयोग आहे तुमचा? तुमच्या जिंदगीवर की तुम्हाला 30 वर्षात जे कमवता आलं नाही ते सुषमा अंधारेनं 3 महिन्यात कमवून दाखवलं. तुम्ही सांगताय 3 महिन्याचं बाळ सुषमा अंधारे. काय म्हणलं ते चिमणराव पाटलाचा आणि किशोर पाटलांचा हिशोब तिकडे जाऊन घ्यायचा आहे मला, इथं नाही घेणार. ते सांगतात करप्शन बद्दल बोलतात, काहीतरी जीवाला वाटावं करप्शन बद्दल. इथे माझ्याकडे काही माहिती आहे. कोरोना काळात जिल्हा नियोजन समितीने 400 कोटी रुपये जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला औषध आणि साधन सामुग्री म्हणजे अगदी रेमडेसिवीर असेल, ऑक्सिजन असेल, या सगळ्या गोष्टींच्या खरेदीसाठी पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांना स्वतःचे, पण त्यांनी स्वतःच हित साधले. जळगाव जिल्ह्यात 2591 लोकांचे कोरोनामध्ये जीव गेले. 2591 लोकांचे जीव. मॅक्स प्रोटॉन प्लस व्हेंटिलेटर खरेदी करायचं होतं इथं. हे मॅक्स प्रोटॉन प्लस व्हेंटिलेटरची प्रत्येकी किंमत ऑनलाईन बाजारात किंमत किती आहे? बाजारात किंमत आहे फक्त 5,50,000 रुपये. यांनी कितीला खरेदी केल्याचं दाखवलंय? 12,38,471 रुपयांना. किती खरेदी केले होते यांनी? असे 30 व्हेंटिलेटर खरेदी केले. एका व्हेंटिलेटर मागे 6,60,571 रुपयाचा त्याच्या मागे गबन केलं. एकूण 19,85,00,000 एवढा भ्रष्टाचार. मी नुसतं बोलत नाहीये, माझ्याकडे त्याच्या रीतसर तक्रारी केलेली कागदपत्र आहेत. मी नुसतं बोलत नाही, माझ्याकडे या प्रत्येक गोष्टीचे कागदपत्र आहेत. म्हणजे हवेत बोलणं मला जमत नाही. मी पोलीस स्टेशनची FIR ची कॉपी, कुठे भ्रष्टाचार झाला, किती भ्रष्टाचार झाला, कसा भ्रष्टाचार झाला याचे कागद पुरावे घेऊन बोलतेय. आमचे आधुनिक समाज रक्षक, आमचे आधुनिक स्वच्छता दूत आदरणीय किरीट भाऊ याच्याकडे लक्ष देतील का? याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण किरीट भाऊंची अडचण अशी आहे की किरीट भाऊ भाजप मधल्या किंवा भाजपशी दोस्ती असणाऱ्या एकाही माणसाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. त्यांना भाजप मधला किंवा भाजपशी मैत्री असलेला एकही माणूस दिसत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आम्हाला हे बोलणं भाग पडतं. आपल्याच भावाबद्दल 4 माणसात सांगू नये, परंतु आम्ही सत्तेचे नाही, आम्ही सत्याचे चाड असणारे आहोत. त्यामुळे हे आम्ही मांडलं पाहिजे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठादाराचे बाजार मूल्य 90,000 असताना नियोजित पुरवठादाराचे पुरवठा मूल्य हे 1,25,000 असे घेऊन एकूण नगांचे प्रत्येकी 120 नगांचे प्रत्येकी 95,000 गुणिले 120 अर्थात 1,14,00,000 एवढा अपहार त्यात करण्यात आला. डिजिटल थर्मामीटर देखील प्रत्येकी 1,500 रुपये प्रमाणे खरेदी दाखवून ज्याची किंमत बाजारात अत्यंत अत्यल्प असलेली किंमत 30 नग खरेदी करून त्याचे सुद्धा जवळपास 4.5 लाख. किती बिलं वाढवावी, कशाची बिलं वाढवावी? अरे कोरोनात माणसं मरत होती, मड्याच्या टाळूवरचं सुद्धा लोणी खायचं गुलाबराव.
मग ते म्हणाले आम्हाला पाणीवाला बाबा व्हायचे. गुजरात इथं धरणगाव मध्ये 10 दिवस पाणी सुटत नाही. 10 दिवस 24 दिवस. बघा बाबा चॅनलवाल्यांना, मी म्हणतच नाहीये, तेच सांगतात की 25 दिवस पाणी सुटत नाही. पाणी पुरवठा मंत्री तुम्ही होतात आणि पाणी काही सुटत नाही. ते म्हणतायत कि मुझे पानी वाला बाबा बनना है. पानी वाला बाबा तो आप हो ही, हमने कहा ना कहा, आप तो पानी वाले बाबा हो ही. बस वो पानी पीने का है कि वो पानी खाली शाम के 6 बजे के बाद गिलास में डालने का है, उसका हमको पता नहीं. वो हमको जरा पता करना पड़ेगा कि वो क्या है. तुम्ही कुठल्या मुद्द्यावर हे करत आहात. मग ते काल म्हणाले की आमच्यावरची टीका आम्ही सहन करणार नाही. कोणती अंधारे का इंदी से बाई. आता त्यांना हे कळलं पाहिजे, हे बाळासाहेबांचे वारसदार, तुम्हाला महिलांचा सन्मान करायचा कळत नाही. अरे छत्रपती शिवरायांच्या काळापासून जो शिवरायांचा विचार घेऊन शिवसेना उभी राहिली, त्या शिवरायांच्या शिवसेनेने जो छत्रपती शिवरायांचा विचार आहे की शत्रूची सुद्धा माय माऊली असली तर तिला सुद्धा आई आणि बहीण म्हणून पाठराखण केली पाहिजे. मी तुमचा उल्लेख 1000 वेळा भाऊ म्हणून करते आणि तुम्ही माझ्याबद्दल एकेरीवर बोलता, कोणती बाई म्हणता. तुम्हाला जर प्रत्येक ताईमध्ये आईमध्ये बाई दिसत असेल ना, तर तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकत नाही गुलाबराव. कारण तुम्हाला महिलांशी कसे वागावे, कसे बोलावे एवढा साधा संस्कार कळत नाही. तुम्हाला वाटतं की 4-2 त्याच टपऱ्या शायऱ्या मारले की आपण काहीतरी फार मोठे काहीतरी तीर मारलाय. जरा जळगाव जिल्ह्यातले प्रश्न बघा, जळगावातले काय प्रॉब्लेम आहेत ते बघा. लोकांची विनाकारण दिशाभूल केली जाते आणि दिशाभूल करताना सांगितलं जातंय की शेतकऱ्यांना आम्ही 50,000 रुपये देतोय. किती जणांच्या खात्यात आले रे दादा हो 50,000? कुणाच्या खात्यात आले 50,000? अरे काय भाव देताय तुम्ही? कापसाची अवस्था काय आहे? एकीकडे हे ओल्या दुष्काळासाठी म्हणतायत की पाऊस जास्त पडला नाही. होय, पाऊस जास्त नाही पडला, पण सतत पाऊस पडून, मूर पाऊस पडून किती नुकसान झालं आपलं. हातचा कापूस गेला. जो कापूस आहे त्या कापसाला भाव देत नाहीत. कापसावर लाल्या पडला, त्याचे नीट पंचनामे होत नाहीत. त्यावरती चकार शब्द बोलला जात नाही. कधी बोलतील? अभ्यास असला तर बोलतील ना, की कापसाचं नुकसान काय होतंय, केळीचं नुकसान काय होतंय, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत याच्यावरती अभ्यास असला तर बोलतील. कारण यांचा प्रॉब्लेम असा आहे की ज्याला ज्या खात्यातलं कळत नाही त्याला त्या खात्याचा मंत्री करून टाकलाय. आमचा तानाजी भाऊ आरोग्य मंत्री आहे, त्याला हातकीन कोण आहे ते कळत नाही. त्याला हत्तीपाय रोग डासाने होतो का दूषित पाण्याने होतो हे बी कळत नाही. त्याच्या डासांचं विचारलं तर तो पठ्ठा सांगतोय की आम्ही डासांचं वर्गीकरण करतोय. कसलं वर्गीकरण? नर डास, मादी डास, गरोदर डास, असं काही वर्गीकरण चाललंय का? कुठल्या पद्धतीचं राजकारण चाललंय? लोकांचे प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला सरकवून नसलेल्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते. नसलेले मुद्दे मुद्दाम पुढे आणले जातात. तरीही मी हे बोलत राहणार आहे, पण तिकडे स्क्रीनवर जरा आता चालू झालंय, प्ले करा जरा काय ते, की हे काय चालू आहे ते तुम्ही बघा. काय राजकारण आहे? जे लोक उद्धव साहेबांवरती टीका करतात, हे सत्तेचे चौकीदार करत आहेत चोरी. प्रकल्प सोडून महाराष्ट्रावरच यांची शिरजोरी. तुम्ही सगळं बोलल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेले, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्वाचा प्रश्न. हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे. 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या सोबत येणार अँसिलरी इंडस्ट्रीज. 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून लोक येणारे रोजगार होतात. आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी हा वाजून उभी आहे. तरुण मराठी तरुण स्वप्न घेऊन नोकरीसाठी वणवण भटकतोय आणि केंद्रातले शेठ मात्र स्वतःचेच खिसे भरतायत. वेदांता, फॉक्सकॉन, IFSC, तळोजा औद्योगिक वसाहत असे 1 नाही 2 नाही तब्बल 7 प्रकल्प चोरले. तळेगावची साईट योग्य असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे कमीत कमी
1 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार वाढला असता. आणि आमच्या मराठी तरुणांची स्वप्न ह्यांनी देशोधडीला लावली. स्वतःची कातडी वाचवायला विद्यमान सरकार इतरांवर चिखलफेक करतय, पण ह्यांच्या नाकर्तेपणामुळे माझा महाराष्ट्र उपेक्षितच राहतोय. देशात सगळ्यात जास्त करदाता आज महाराष्ट्र आहे. संधीचं सोनं करणारा आमचा मराठी तरुण आहे. पण हे सरकार प्रकल्प चोरून आमच्या तरुणांच्या पोटावर घाव घालत आहे. हाताला उद्योग नसेल तर माणूस गुन्हेगार होतो, पण घरच्या कर्त्या पुरुषाच्या अर्थव्यवस्थेचा हे लोक सर्रास खून करतायत. मग खरे गुन्हेगार कोण? घाम गाळून रक्त आटून मराठी माणूस घर, समाज, देश चालवतो. आमच्या कामाच्या पैशांवर मात्र ह्यांचाच खिसा गरम राहतो. माझा महाराष्ट्र आज देशाचं पोट भरतोय आणि हा सत्तेचा चौकीदार कुटील कारस्थान करून महाराष्ट्राचा गळा कापतोय. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, तिचं खच्चीकरण करण्याची तुमची कूटनीती आमच्या लक्षात आली आहे. म्हणूनच तर आम्ही ही क्रांतीची मशाल हाती घेतली आहे. बाळासाहेबांनी कधी काळी याच आर्थिक राजकारणातून आपल्या तरुणाला, आपल्या महाराष्ट्राला वाचवलं होतं. आता तीच वेळ आली आहे ह्या सत्तांध राज्यकर्त्यांना सांगायची की आज ना उद्या आम्ही सगळ्याचा हिशोब घेणार. तुम्ही नोकऱ्या देऊ असे खोटे वादे देऊन अब की बार मोदी सरकार म्हणत सत्ता घेतली. आता बस, झूठे वादे देने वालों, जनता से माफी मांगनी पड़ेगी. इस बार जनता आपको माफ नहीं करेगी. जातीत वाटल्या गेलेल्या सर्व महापुरुषांचे विचार एकत्र करून महाप्रबोधन करूया. थांबा जरा आता. दादा हो, काय सांगितलं होतं त्यांनी? ते असं सातत्यानं म्हणत होते की आम्ही दरवर्षी 2 करोड बेरोजगारांना रोजगार देणार आहोत. दादा हो, हे आम्ही का सांगतोय आणि का म्हणतोय वारंवार? काल जे लोक म्हणाले की 3 महिन्याचे हे बाळ आहे, मला त्यांना सातत्यानं एक गोष्ट विचारायची आहे. सुषमा अंधारे 3 महिन्यापूर्वी आली का? सुषमा अंधारेला अधिकार कुणी दिला? सुषमा अंधारे अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवर होती? या सगळ्या प्रश्नांपेक्षा सुषमा अंधारे जे प्रश्न महाराष्ट्राचे विचारते त्याची उत्तरं तुम्ही देणार का? त्याचं कारण असं आहे दादा हो की साधारणतः 10-15 वर्षापूर्वी ज्या पोराचं बीएड व्हायचं त्याच्याकडे लोक अत्यंत अभिमानाने बघायचे की अरे बापरे बीएड झालं याचं. बीएड झालेला पोरगा म्हणजे सगळ्यात भारी पोरगा वाटायचा. आता बीएड झालेला पोरगा म्हणजे सगळ्यात वाया गेलेला पोरगा वाटतो. इंजिनिअरिंग झालेला पोरगा म्हणजे वाया गेलेला पोरगा वाटतो. हे का होतं? हे कशामुळे होतं? एक लक्षात घ्या दादा हो, कुठल्याही देशाची लोकसंख्या जास्त आहे हा त्या देशाचा प्रॉब्लेम नसतो. जास्त असणाऱ्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून दिलाय की नाही हा खरा प्रॉब्लेम असतो. तुम्ही विचार करा, जगभरातली सगळ्यात जास्त लोकसंख्या ही चायनाची होती, पण तरीही चायना मेगा पॉवर होऊ शकलं कारण चायनाने ती सगळी अर्थव्यवस्थेची घडी बसवली. आज घडीला तरुणांची लोकसंख्या जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या ही भारताची लोकसंख्या आहे आणि भारतातल्या या तरुण लोकसंख्येला गरज आहे रोजगार मिळवून देण्याची. पण ज्यांनी आपल्यासोबत वादे केले होते की आम्ही दरवर्षी 2 करोड बेरोजगारांना रोजगार देऊ, ते वादे पूर्ण झालेले नाहीत. ज्या पोरानं डीएड केलं ते पुढे बीएड करते, बीएड वाला एमएड करते, एमएड वाला बीपीएड करते, बीपीएड वाला एमपीएड करतोय. पण डीएड बीएड बीपीएड एमपीएड मध्ये त्याचा डी निघून चालला, बी निघून चालला, पी निघून चालला, एम निघून चालला, नुसतं एड तेवढं शिल्लक राहिले. ही अडचण आहे. इथून ज्या पद्धतीने एक एक प्रोजेक्ट बाहेर जात आहेत, हे जर एक एक प्रोजेक्ट जर आपण जर बघितले तर एका प्रोजेक्ट मुळे इथे लाखो पोरांना रोजगार मिळाला असता, परंतु ते प्रोजेक्ट इथून गुपचूप हळूच गुजरातला नेले जातात. निश्चितपणे गुजरात भारताचाच भाग आहे आणि गुजरात मधली माणसं आमची आहेत आणि गुजरात मध्ये ज्यांचं नाव फार सन्मानानं आणि आदरानं घेतलं जातं ते सरदार वल्लभभाई पटेलही आमचेच आहेत. परंतु जर गुजरात मध्ये गुजरातच्या जनतेचं भलं करण्यासाठी, गुजरातच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी
जर गुजरातमध्ये सरकार निवडून दिलंय तर लेट देम डू ना. ज्यांनी सरकार निवडून दिलंय त्यांना त्यांचे प्रश्न सोडवू द्या. तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांनी निवडून दिलंय, तुम्ही महाराष्ट्राचेच प्रश्न सोडवले पाहिजे. तुम्ही गुजरातची मतं घेऊन मंत्री झाला नाहीत, तुम्ही महाराष्ट्राची मतं घेऊन मंत्री झालात, तर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवणं ही तुमची प्रायोर जबाबदारी आहे आणि त्यावरती तुम्ही आम्हाला उत्तरं दिली पाहिजेत. पण काय सांगताहेत उद्योग मंत्री असणारे आमचे उदय भाऊ सांगतात की असं काही घडलंच नाही. अरे मग 1 महिन्यापूर्वी उदय भाऊ तुमचाच व्हिडिओ आहे की तुम्हीच बोलताना दिसताय की आपल्याकडे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट येणार आहे. उदय भाऊ तुम्ही बोललात का तुमचा जुळा भाऊ बोलला? मग ते सांगतात की नाही असे कसे, फोकन वेदांताबद्दल आमच्याकडे चर्चा झालीच नव्हती. अरे MIDCच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती लिहिलेलं आढळतं की एकनाथ शिंदेच्या सोबत आम्ही चर्चा केलेली आहे. तरी तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळफेक करता, तरी तुम्ही लोकांना काहीच बोलू देत नाही. असं कोणतं, अशी काय मजबुरी असते की 3 तासाच्या आत पोलीस भरतीचा GR निघतो सुद्धा आणि रद्द सुद्धा होतो? पोलीस भरतीचा GR जर 3 तासाच्या आत रद्द होतो, याला जबाबदार कोण? ज्या गोपनीय पत्रात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पोलीस भरतीची तारीख आम्ही तुम्हाला यथावकाश कळवू, तेव्हा तुम्ही आदेश काढा. कदाचित तुम्ही आदेश वर्षभर काढणारच नाही, पण मग ज्या पोरांना 1 वर्षानंतर कदाचित यजमान होतील, ज्यांची वयोमर्यादाची लिमिट संपून जाईल, ज्या पोरांनी 5-5, 10-10 वर्ष पोलीस भरतीची तयारी केली आहे, त्या पोरांच्या जर यजमानची लिमिट संपून गेली, जर त्यांच्या वयोमर्यादेत ते पुढे बसले नाही, तर त्या पोरांच्या आणि त्या कुटुंबांच्या आर्थिक नुकसानीला एकनाथ भाऊ कोण जबाबदार? यावरती का बरं बोललं जात नाही? पण एकनाथ भाऊंना बोलून उपयोग नाही, त्यांना काहीच बोलून उपयोग नाही, कारण एकनाथ शिंदेचा त्यांनी पुरता ऐकनाथ शिंदे करून टाकलाय. त्यांना फक्त ऐकायचं काम तेवढं दिलंय, कारण इथे कुठला निर्णय घ्यायचा आणि कुठला निर्णय नाही घ्यायचा यावरची सगळीच्या सगळी सूत्र ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हातात आहे. दादा हो, हे नीट समजून घ्या की महाप्रबोधनच्या वाशीतल्या सभेत जेव्हा मी म्हटलं की माझा भाऊ काही तुम्हाला ढ वाटतो का, माझ्या भावाच्या समोरचा कागद तुम्ही त्याच्या समोरचा माईक काढून घेता, माझ्या भावाला तुम्ही कागद देता, माझ्या भावाला कॉप्या पुरवता, माझा भाऊ काही कॉप्या करून पास झाला का? तेव्हा लोक हसले, काहींनी ते कॉमिक अर्थाने घेतलं. पण दादा हो, हा नुसत्या टिंगलीचा विषय नाही. ज्या अर्थी ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा वारंवार असा भर सभेमध्ये अपमान करतात, वारंवार भर पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या समोरचा माईक काढून घेतात, त्यांच्या हातात कागद देतात, गिरीश महाजनांसारखी सुमार बुद्ध्यांक असणारी मंडळी त्यांना सुचवू पाहतात. याचा अर्थ इतका साधा नसतो. दादा हो, हे समजून घ्या की याचा अर्थ जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र भाऊंचे सगळे चेले चपाटे ही गोष्ट इथं ठसवण्याचा महाराष्ट्रावर प्रयत्न करतात की बघा, तुम्हाला मराठेतरांचं नेतृत्व रुचत नाही. तुमच्या इच्छेखातर चंद्रकांत दादा म्हणाले तसे आम्ही मनावर दगड ठेवून आम्ही मराठा मुख्यमंत्री दिला, पण काय उपयोग आहे? मराठा मुख्यमंत्र्याला बुद्ध्यांकच नाही, मराठा समुदायाकडे नेतृत्वाची क्षमता नाही, त्यांच्याकडे बुद्ध्यांक नाही. हे ठसवण्यासाठी, हे जाणीवपूर्वक लोकांवरती बिंबवण्यासाठी म्हणून कागद देणे, माईक हातातला काढून घेणे, असे सगळे प्रकार केले जातात. पण यावरती प्रश्न विचारले गेले पाहिजे. आपण वारंवार काहीही बोलायला लागा, तुम्ही काहीही जरी प्रश्न विचारले तरी मुख्यमंत्री म्हणतात मी उपमुख्यमंत्र्यांना विचारून सांगतो. मुख्यमंत्र्यांचा अर्ध्यापेक्षा अधिक वेळ हा दिल्लीच्या एरझाऱ्या करण्यात जातो आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारून उपयोगच नाही, कारण उपमुख्यमंत्र्यांना जे कोणी प्रश्न विचारतात उपमुख्यमंत्री लगेचच त्यांच्यावरती केसेस आणि धाकदपटशा सुरू होतो. आमचे सन्मान्य संजय राऊत साहेब म्हणाले की मी मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही. संजय राऊत साहेबांवरती ईडीची कारवाई झाली. अनिल परब साहेब म्हणाले की तुम्हाला काय करायचंय ते करा. लगेच अनिल परब साहेबांची चौकशी, लगेचच त्यांचा कोकणातल्या रिसॉर्ट वरती हातोडा घेऊन आमचे किरीट भाऊ निघाले.
पण किरीटजींना जर एवढी सत्याची चाड असेल तर आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतोय की अहो कोकण फार लांब आहे मुंबईतून. त्याआधी मुंबईतला नारायण राणेचा आदिश बंगला तिथे हातोडा घेऊन कधी जाणार, त्याच्यावरती ते काहीच बोलत नाही. आमच्या नेत्या किशोरीताई अत्यंत मुद्देसूदपणे विरोधकांना जेव्हा उत्तर देतात तेव्हा ते किशोरीताईंचीही चौकशी लावतात. उद्या कदाचित माझी पाठी कोरी आहे त्यामुळे सेंट्रल एजन्सी कदाचित मला धरणार नसतील, पण स्टेट एजन्सीचा ससेविरा माझ्या मागे लावण्याचं षडयंत्र सुद्धा केलं जाऊ शकतं. कारण हे षडयंत्र करण्यामध्ये ते माहीर आहे. ते वारंवार आम्हाला सांगतात चिथावणीखोर वक्तव्य केली की आम्ही तुमच्यावर पोलीस केस करू. कोण चिथावणीखोर वक्तव्य करतोय? अरे तुम्हाला आम्ही दादा म्हणतोय, मामा म्हणतोय, भाऊ म्हणतोय, काका म्हणतोय, आम्ही चिथावणीखोर वक्तव्य करणारे. आणि त्यांच्याकडनं वारंवार हवेत गोळीबार केला जातो, हातपाय तोडण्याची भाषा केली जाते, तेव्हा ते अजिबात चिथावणीखोर वक्तव्य नसतं. काल परवा शेतकऱ्यांच्या विम्याचे 531 कोटी रुपये देऊ केले. सुप्रीम कोर्टकडे आपण प्रेयर केलं. हायकोर्टचं म्हणणं ऐकत नव्हती विमा कंपनी. विमा कंपनीने पुढे सुप्रीम कोर्टाकडे जायचं म्हटल्यावर आपण सुप्रीम कोर्टात प्रेयर केलं की शेतकऱ्यांचे विम्याचे 531 कोटी रुपये त्यांनी दिले पाहिजेत. 531 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाने द्यायला सांगून सुद्धा विमा कंपन्या द्यायला तयार नाही. किती मस्त बालपणा आहे हा की सुप्रीम कोर्टाचा निर्देशही ऐकला जात नाही. याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील उपोषणाला बसले. ते उपोषणाला एका मतदारसंघासाठी, एका तालुक्यासाठी, एका जिल्ह्यासाठी नाही, संबंध राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी बसले. काय म्हणतात त्यांना? त्यांच्यावरती तानाजी सावंत धमकी वजा बोलतात आणि सांगतात शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलात, उद्या बघा तुमच्या आम्ही कोणत्या फायली काढतो. धमक्या देतात. सरळ सरळ तुमच्यावरती केसेस टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. इथं माझ्याकडे आज सभेच्या निमित्ताने नाशिकचे नगरसेवक आलेले आहेत. या नाशिकच्या नगरसेवकांचा गुन्हा काय तर ते शिंदे गटात सामील होत नाहीत. लियाकत युसुफ शेख नगरसेवक आहेत नाशिकचे. इरफान युसुफ शेख हे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख आहेत. 20 ऑक्टोबर रोजी यांना तडीपारीच्या नोटिसा आल्या. काय कारण आहे तडीपारीच्या नोटिसा येण्याचं? शिंदे गटात सामील झालात तर सोडून देतो, नाही आलात तर नोटीस काढतो. नवी मुंबईच्या मडवींना तडीपारीची नोटीस दिली आणि त्यांची तडीपारीची ऑर्डर काढली. जर मडवी गुन्हेगार असतील तर नोटीस निघायच्या 2 दिवस आधीपर्यंत मडवींना पोलीस प्रोटेक्शन का दिलं होतं? मडवींना 2 दिवस आधीपर्यंत पोलीस प्रोटेक्शन देता आणि मडवी जेव्हा तुमच्याकडे येणारच नाही याची तुम्हाला खात्री पटते तेव्हा मात्र मडवीची तडीपारीची नोटीस काढली जाते. हे जे दमन यंत्र आहे, हे दमन यंत्र इथली संविधानिक चौकट पूर्ण मोडीत काढत आहे. इथल्या सगळ्या कायद्याची धज्जिया उडवण्याचा प्रयत्न इथे वारंवार मिंदे गटाकडून होतोय. हा प्रयत्न जनतेसमोर उघडा पाडला पाहिजे. तुम्हाला हे कळलं पाहिजे की काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण इथं केलं जातंय. ज्या गलिच्छ राजकारणामध्ये जो कुणी खरं बोलेल त्याच्यावरती पोलीस केसेस पडतील. जो कुणी खरं बोलेल, मगाशी सांगितलं कुणावर तरी 420 ची केस पडली, ते 420 टाकतील, ते 307 टाकतील, ते तडीपारीची नोटीस काढतील, ते खंडणीचे गुन्हे दाखल करतील, ते काहीही करू शकतात. कारण सत्ता त्यांच्या हातात आहे आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण आपण जर त्यांना प्रश्न विचारले तर मात्र ती नारायण राणेची 2 बारकी बारकी लेकरं ती मात्र आपल्याला बोलायला लागतात. अरे काय, ज्यांचा किमान बुद्ध्यांक नाही ती माणसं बोलायला लागतात, किमान बुद्ध्यांक नसलेले, आणि ते आपल्याला सांगत राहतात. काल परवा आलेल्या सुषमा अंधारेने आम्हाला प्रश्न विचारावे का? होय, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. मी तुम्हाला वारंवार प्रश्न विचारते आणि विचारत राहणार आहे की आमच्या खात्यातले 15 लाख रुपये कुठे गेले ते सांगा, आम्हाला हवे आहे. आम्हाला आमचा दरवर्षीचा 2 कोटी बेरोजगारांचा रोजगार कुठे गेला तो सांगा, आम्हाला तो हवा आहे. ज्या ईडीच्या धाकदपटशा दाखवून तुम्ही सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती कारवाई केली आणि अशीच ईडीची नोटीस तुम्ही भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना दिली आणि त्यांच्याकडे रेट टाकून तुम्ही खूप सारी संपत्ती हस्तगत केली. ते यशवंत जाधव किंवा ते प्रताप सरनाईक किंवा त्या भावना गवळी
यांना तुम्ही अजूनही त्यांच्यावरच्या चार्जशीट दाखल का केल्या नाही? किती विशेष आहे, क्लीन चिट लांब राहिली, या लोकांवरती अजून चार्जशीटच दाखल झालेल्या नाही. दादा हो, सरासरी 5000 ईडीच्या केसेस दाखल आहेत. सरासरी 5000 केसेस मध्ये कन्व्हिक्शन किती मॅटर मध्ये आहे, म्हणजे किती मॅटर धसाच लागले, तर फक्त आणि फक्त 8 केसेसचे निकाल. 5000 पैकी 8 केसेस म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. जर ईडी कडून अर्धा टक्का सुद्धा कन्व्हिक्शन होत नसेल तर ईडीचा वापर, ईडीच्या नोटिसा तुम्ही कशासाठी करता? तर ईडीच्या नोटिसा तुम्ही फक्त आणि फक्त इथे लोकांचं खच्चीकरण करण्यासाठी करता. पण सूक्ष्म अंधारे तुम्हाला प्रश्न विचारत राहणार आणि शेवटपर्यंत विचारत राहणार. राहिला प्रश्न तुमचे चिल्लर चाळे, काय कोणी सांगते की आम्ही याव करू, आम्ही त्याव करू, आम्ही झेंडे दाखवू, आम्ही रस्ता अडवू, आम्ही बॅनर पळवू, या असल्या तुमच्या चिल्लर चाळ्यांना मी अजिबात भीक घालत नाही. या तुमच्या चिल्लर चाळ्यांचा माझ्यावर काहीच फरक पडत नाही. उलट मला असं वाटतंय की मंत्रिपदावरच्या व्यक्तीने मंत्र्यांसारखे वागले पाहिजे आणि त्याने तितका मनाचा उमदेपणा दाखवून बोलले पाहिजे. परंतु मनाचा उमदेपणा हा तुमच्याकडे येईल कुठून? तुम्ही कोत्या मनाची माणसं आहात. आणि हो, मिंदे गटातल्या लोकांना हाताशी धरून जर भाजपा आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर गुलाबराव सारख्या छंदी फंदी शायरांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, उन्होंने आने जाने का रास्ता बना लिया है. लक्षात आलं पाहिजे गुलाबराव पाटलांसारख्या माणसांना की अहो, तुमचा वापर करून घेतला जातोय. ज्या क्षणी तुमची उपयोगिता मूल्य संपेल त्या क्षणी तुम्हाला सोडून दिलं जाईल. तुम्ही विचार करा, बच्चू भाऊंचा ज्या पद्धतीनं ते गेम करू पाहताहेत, यावरूनच शिंदे गटाच्या सदस्यांचं भविष्य काय ते लक्षात येईल. एकीकडे सांगताहेत, रवी राणा सांगतोय की बच्चू कडूंनी 50 खोके घेतले आणि खोके घेऊन गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांपैकी मी नाही, हे जाहीरपणे रवी राणा सांगतात. बच्चू कडू आज जरी शब्द मागे घेत असले तरी बूंद से गई सो हौद से नहीं आती. याच्यामध्ये हा विचार केला गेला पाहिजे की समजा बच्चू कडू जे बोलतात ते खरं बोलतात आणि रवी राणा बोलतात ते खोटं बोलतात. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की रवी राणा बच्चू भाऊंची बदनामी करत आहेत, पण मुळात रवी राणाची हिम्मत एवढी कशी काय होते? महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी राणा असतील, कंबोज असतील किंवा सोमय्या असतील, ही अमराठी माणसं का वापरली जातात आणि अमराठी माणसांकडून मराठी माणसांचं चरित्रहनन आणि प्रतिमाहनन का केलं जातं? कशासाठी हे प्रश्न विचारतात? दादा हो, तुम्ही समजून घ्या, विचार करा. तुम्ही प्रबोधित झाला पाहिजे, तुम्ही शहाणे झाले पाहिजे. तुमच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की जेव्हा सन्माननीय उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा तर एसटी कामगारांची आंदोलनं सुरू होती, पण एसटीचं विलीनीकरण तेव्हा नाही झालं. मग आता सरकार तुमचे आता विलीनीकरण का होत नाही? किंवा त्या विलीनीकरणासाठी आता गुणरत्न सदावर्ते सारखे राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर आंदोलन का करत नाहीत? हे लक्षात आलं पाहिजे. अशी काय गोष्ट आहे की सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा बनण्यासाठी अमरावतीवरून नवनीत राणा मुंबई पर्यंत येतात, पण आता त्या कोणत्या कोपच्यात बसल्यात कळतच नाही. आता का त्या गप्प असतात? अशी काय गोष्ट असते की कालपर्यंत भोंग्यांचं राजकारण केलं जातं, पण आज मात्र तो विषयच काढला जात नाही. दादा हो, हे नीट समजून घ्या की हे लोक ना हिंदुत्वासाठी गेले ना निधीसाठी गेले. हे लोक गेले तर यांचे सगळे काळे धंदे लपवण्यासाठी गेले. जे बदनाम होते, जे बदमाश होते, जे भ्रष्टाचारी होते, जे कुटील होते, ज्यांना भीती होती ते गेले, ज्यांना भीती नव्हती ते तट देत आहेत, ते लढत आहेत आणि ते हे खिंड लढवत आहेत. लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न जो वारंवार केला जातोय, वारंवार लोकांना सांगण्याचा आणि हॅमर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आम्ही कसे सच्चे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना कधी लोकांनीच प्रश्न विचारले पाहिजेत
की अहो तुम्ही जेव्हा बोलता, तुम्ही जेव्हा हिंदू मुस्लिम असं सगळं करता आणि बाळासाहेबांचे वारसदार म्हणतात, तेव्हा ते विसरतात की बाळासाहेबांचा वारसदार हा फक्त आणि फक्त कुणा एका जातीचा धर्माचा माणूस असत नाही. बाळासाहेबांचे वारसदार जेवढे धर्मवीर आनंद दिघे असतात, तेवढे सच्चे अनुयायी साबरभाई शेख सुद्धा असतात. हे ते विसरतात. दादा हो, हे लोक स्वतःला म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे वारसदार आहोत आणि बाळासाहेबांचे वारसदार म्हणत हे आनंदाचा शिधा नावाचं मार्केटिंग करतात. पण हे विसरतात त्या आनंदाचा शिधाच्या किटवर मोदींचा फोटो एकनाथ शिंदेजी छापतात, पण आनंदाच्या शिध्यावरती ना आनंद दिघेंचा फोटो असतो ना वंदनीय बाळासाहेबांचा फोटो असतो. यातच काय ते लक्षात येतं की यांना ना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी घेणं देणं आहे ना शिवसेनेशी घेणं देणं आहे. ह्या सगळ्याच फक्त आणि फक्त कळसूत्री बाहुल्या म्हणून काम करत आहे. त्यामुळे अशा सगळ्या कळसूत्री बाहुल्यांना सरळ करण्यासाठी, अशा सगळ्या कळसूत्री बाहुल्यांचं षडयंत्र उघडं पाडण्यासाठी आणि अशा सगळ्या कळसूत्री बाहुल्यांनी ज्या पद्धतीचं एक घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण इथं रचू पाहत आहे आणि वारंवार ते काय म्हणतात, ते तुमच्या मनात एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडत नव्हते. अरे ज्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही उद्धव साहेबांबद्दल बोलताय ना, ते 2.5 वर्ष कोरोनाची महाभयंकर महामारीची वर्ष होती. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये लोकांना न भेटणे हाच खरा उपचार होता कोरोनाच्या काळातला. त्यामुळे लोकांमध्ये मिसळायचा प्रश्नच नव्हता. पण ते एका ठिकाणी बसून सुद्धा कोरोनाची अत्यंत यशस्वीपणे व्यवस्थित सगळ्या लोकांची व्यवस्था बघत होते. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये गंगेवर प्रेत तरंगली तशी महाराष्ट्रात प्रेत तरंगली नव्हती. महाराष्ट्रात कोणाची ऑक्सिजनची रेमडेसिवीरची आबाळ झाली नव्हती. महाराष्ट्राला सरकार भाजपचं असताना सुद्धा कोरोना काळात सगळ्यात चांगलं काम केलेल्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांपैकी म्हणून उद्धव साहेबांचा गौरव झाला. यातच त्यांचं काम दिसलं. पण तरी म्हटले की अरे आम्ही तर फिरतच नव्हतो. हा मग बघा म्हणे एकनाथ शिंदे साहेब किती फिरतात, किती फिरतात. हो सकाळी 6 पर्यंत फिरतात, रात्रभर घराच्या बाहेरच असतात, घराच्याच बाहेर असतात. तिकडे आमच्या अमृता वहिनी सांगतायत ही हुडी बिडी घालून जायचे देवेंजी आणि मला तर कळायचंच नाही ते वेश बदलून जायचे. हा तुम्ही घरात नव्हतात, नाही तुम्ही गेल्या 3 महिन्यात घरात. अरे पण तुम्ही मंत्रालयात तरी कुठे आहात? तुम्ही एक तर आरत्या करताय, दांडिया खेळताय, नाहीतर श्राद्ध आणि पितृपक्षाचं जेवण करताय. ह्याच्या पलीकडे तुम्ही काय दिवे लावताय? कारण तुम्ही जर लोकांचे प्रश्न सोडवले असते तर मंत्रालयाच्या दारात अधिवेशनाच्या काळात एखाद्याला जाळून घ्यायची वेळ आली नसती. त्या शेतकऱ्याचा जीव घेण्याचं पाप तुम्ही केलं, कारण तुम्हाला लक्षच नाहीये त्यांच्याकडे वेळ द्यायला. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवरती सर्वसामान्य जनतेला प्रबोधित करणं ही जबाबदारी असेल. कारण जर प्रबोधनकारांचा वारसा आमच्याकडे असेल आणि प्रबोधनकार ज्यांनी या शिवसेनेचं नामकरण केलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हा महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी अहोरात्र विचारांचा अग्नी तेवत ठेवला आणि तोच विचारांचा धगधगता अग्नी संघटनात्मक रूपात आणत वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची उभारणी केली. पण आज घडीला जाणीवपूर्वक महाराष्ट्रातनं एक प्रकल्प तिकडे नेत महाराष्ट्राला कमकुवत करण्याचं, महाराष्ट्राला कंगाल करण्याचं, मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, तिकडे सिंधुदुर्गला महाराष्ट्रापासून वेगळा करून गोव्याला जोडायचं, मुंबईला गुजरातला जोडायचं, हे जे पाप करण्याचा प्रयत्न केला जातोय यापासून सर्वसामान्य जनतेला आता सावध करण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला सावध करायचं म्हणून ही प्रबोधन यात्रा आम्ही इथं काढली आणि आपल्या सगळ्यांशी या सगळ्याच प्रश्नांवर मला कल्पना आहे. एवढं सगळं बोलल्यावर आज रात्री आमच्या भावाला काही झोप लागत नसते. कधी एकदा उद्या मीडिया समोर येतोय, कधी बोलतोय असं तिळपापड होत असते. पण त्यांची अडचण अशी आहे की काल आयटीत ते 3 महिन्याचं बाळ म्हणले ना आज तोंड घशी पडले. तर त्यांना जे काय बोलायचं असेल त्यांनी होमवर्क चांगला करावा, पीए चांगला ठेवावा, अभ्यासू माणसं जवळ ठेवावी, कॉप्या करून पास झालेल्या लोकांकडून स्टेटमेंट लिहून घेऊ नयेत.
स्टेटमेंट करताना फार विचारपूर्वक करावेत, कारण तुमची गाठ अडाणी माणसाशी नाही, तुमची गाठ माझ्याशी आहे. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न सुषमा अंधारे, मग काय म्हणतायत ते बघा. हा तुमच्यामध्ये काय काय संभ्रम तयार केले जातात. हे महाप्रबोधनच एवढ्यासाठी आहे का? कारण जे तुकोबाराय म्हणतात ना, बुडती हे जन न देखावे डोळाला म्हणून कळवळा येत असे, की या बहुजन समाजाला ज्या पद्धतीने अज्ञानाच्या गर्तेत ढकलण्याचा आणि तुमच्या मनात वेगवेगळे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, ते संभ्रम काढणं हाच महाप्रबोधन यात्रेचा मुख्य उद्देश आहे. काय संभ्रम तयार केला जातोय? संभ्रम तयार करताना ते म्हणतात की अरे बघा बघा बघा, काल परवा आली आणि बोलायला लागली, आमच्या किशोरीताई दिसतच नाहीयेत, आमच्या उर्मिला उर्मिला मारतोडकर आणि दीपाली सय्यद कुठे दिसतच नाहीयेत. अरे दादा हो, किशोरीताई आमच्या मोठ्या बहीणबाई आहेत. किशोरीताईंच्या बद्दल आमच्या मनात काय असतंय त्याचं आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही. ते नातं आमचं आम्हाला माहिती आहे. पण यावरून इतरांनी दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाचायचा प्रयत्न करू नये. शिवसेनेत काय कुणाला द्यायचं, काय कुणाला करायचं, कुणाला कोणती जबाबदारी द्यायची हे ठरवायला पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब खंबीर आहेत आणि त्यांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. पण तुम्हाला लय नादच असेल की ह्याच्यावर अन्याय होतोय त्याच्यावर अन्याय होतोय हे सांगण्याचा, तर भाजपच्या लोकांनी जरा स्वतःकडे बघावे आणि ठरवून घ्यावे. आणि मिंदे गटातल्या लोकांनी त्यांच्या लग्नात जाऊन बुंदी वाटण्यापेक्षा त्यांना एक सांगण्याचा प्रयत्न करावा की तुम्ही लोकनेत्या बहुजन चळवळीतनं आलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात कधी घेणार आहात त्याचा आधी अभ्यास करा. आधी पंकजाताईंना तुम्ही कधी नेता करणार आहात, कधी मंत्रिमंडळात घेणार आहात, त्याचे तुम्ही काही कोडे असतील ते सोडवा. शिवसेनेतली कोडी सोडवायला आम्ही मस्त खंबीर आहोत आणि आम्ही आमचे प्रश्न सोडवू. पण तुमची, कारण भाजपची अडचण अशी झाली आहे, त्यांची स्वतःची लेकरं उघडी पागडी बिना आंघोळी पांघोळीची रस्त्याने फिरतायत आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि इकडनं आयात केलेली लेकरं त्यांनाच दुसऱ्याच्या लेकराला मांडीवर घेऊन जोजवत बसली आहेत. हे जरा बंद केलं पाहिजे त्यांनी, कारण त्यामुळे मूळ भाजपाई अस्वस्थ झाले. मूळ भाजपा नेते त्यांची अस्वस्थता ओळखून घ्यावी. देवेंद्र भाऊ, तुम्ही तुमची चाणक्यगिरी करण्याच्या नादामध्ये मूळ भाजपाई लोकांवरती अन्याय करताय, याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. दादा हो, माझ्याकडे बोलण्यासारखे चिकार मुद्दे आहेत, परंतु मला वेळेची मर्यादा आहे. कारण माझ्यावर माझ्या भावांचं प्रचंड प्रेम आहे आणि मला माहिती आहे की इथे अनेक खबरे आहेत या गर्दीत, जे खबरे कदाचित माझा आवाज ऑनलाईन ऐकवत सुद्धा असतील की ऐकायचं काय बोलायली ती ऐकवतो तुम्हाला. खबरे आपले बिचारे एक प्लेट बिर्याणी आणि एका हतबट्टीवर काम करायला तयार आहेत. त्यामुळे खबऱ्यांनी त्यांचं काम चोख पार पाडलंय असं मी गृहीत धरते. मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात माझ्या मनात हेतू नाही. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्या आयोजक संयोजक वक्ते श्रोते नेते कार्यकर्ते यांची किंवा अशा ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या अशा कुठल्याही विरोधकांची किंवा त्यांच्या खबऱ्यांची मी अजिबात माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. बोलून शब्द बदलायला मी काही अण्णा हजारे नाही किंवा बोलून शब्द फिरवायला मी राणा किंवा बच्चू कडू सुद्धा नाही. मी अजिबात ते अवघं बोलायचं आणि पुन्हा माफी मागायची असले धंदे आपण करत नाही. बोललो एक बार जो मैंने खुद से कमिटमेंट की तो फिर मैं खुद की भी नहीं सुनती. गुलाब भाऊच्याच त्याच्यामध्ये पण लय गुलाब भाऊंना आमच्या शायरी करायचा नाद आहे, तर त्यांच्यासाठी एकदा सांगितलंच पाहिजे की आम्ही इथे का आहोत आणि दणक्यात सांगितलं पाहिजे. दादा हो, आम्हाला जेव्हा मशाल हे निवडणूक चिन्ह मिळतं तेव्हा ते निवडणूक चिन्ह जे आम्ही म्हटलं की वंदनीय बाळासाहेबांनी याच मशालीला हातात घेऊन
इथे निवडणुकाही लढलेल्या आहेत आणि आम्ही विजयही प्राप्त केलेला आहे. त्यामुळे मशाल आम्हाला नवीन नाही. ही मशाल अन्यायाविरोधाची, ही मशाल विषमतेच्या विरोधातली, ही मशाल बेकायदा ज्या लोकांनी अशा सगळे काही बेकायदेशीर गोष्टी सुरू केल्या त्या सगळ्या लोकांच्या त्या प्रवृत्ती विरोधातली ही मशाल आम्ही तेवत ठेवतोय आणि आम्ही काही महाप्रबोधन यात्रा करतोय. तो गुलाब भाई आपके खबरी आप तक पहुंचाएंगे ही. तो खबरियों से विनती है कि रिकॉर्ड कर लो भैया, रिकॉर्ड कर लो कि हम क्यों यहाँ पर है. हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हो कहीं पीड़ पर्वत सी निकलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हर गांव, हर शहर, हर नगर से लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. मेरे दिल में ना सही, तेरे दिल में सही, लेकिन कहीं ना कहीं भाई आग तो जलनी चाहिए, भाई आग तो जलनी चाहिए. थांबते, रजा घेते.